सैराट पाहिल्यानंतर तुमच्याही मनात एक प्रश्न नक्की आला असेल, लंगड्या अचानक कुठे गायब झाला? इतका जबरदस्त अभिनय करूनही तो अचानक स्क्रीनवरून का नाहीसा झाला? त्याच्या आयुष्यात असं काय घडलं की तो प्रकाशझोतातून दूर गेला? आज आपण यामागचं खरं आणि धक्कादायक सत्य जाणून घेणार आहोत। 2016 मध्ये सैराट चित्रपट रिलीज झाला आणि संपूर्ण महाराष्ट्राला अक्षरशः वेड लावून गेला। हा फक्त सिनेमा नव्हता, तो एक भावना होता, एक सामाजिक वास्तव दाखवणारा अनुभव होता। गावाकडची प्रेमकथा, रिअल अभिनय आणि हृदयाला भिडणारं संगीत यामुळे हा चित्रपट इतिहास घडवून गेला। या चित्रपटाने अनेक कलाकारांना रातोरात स्टार बनवलं आणि त्यापैकीच एक नाव म्हणजे तानाजी गलगुंडे। लंगड्या म्हणजेच प्रदीप बनसोडे हा कॅरेक्टर आजही लोकांच्या मनात जिवंत आहे। साधा, निरागस आणि मित्रासाठी काहीही करणारा मुलगा अशी त्याची ओळख होती। तानाजीने हा रोल इतक्या नैसर्गिक पद्धतीने साकारला की लोकांना तो अभिनेता वाटलाच नाही, तर खऱ्या आयुष्यातला लंगड्या वाटला। सैराटनंतर त्यालाही प्रचंड प्रसिद्धी मिळाली, लोक त्याला रस्त्यावर ओळखू लागले, इव्हेंट्स मिळू लागले आणि आयुष्य एकदम बदलून गेलं। पण इथूनच खरी कहाणी सुरू होते। जिथे यश असतं तिथे अडचणीही येतात। सैराटनंतर त्याच्या आयुष्यात पैसे आणि प्रसिद्धी तर आली, पण त्यासोबतच काही चुकीची माणसंही आली। अचानक मिळालेल्या पैशाचं काय करायचं, कसं वापरायचं याचं ज्ञान नसल्यामुळे त्याने काही लोकांवर विश्वास ठेवला। काही जण व्यवसायाच्या नावाखाली पैसे मागू लागले, तर काहींनी गुंतवणुकीच्या नावाखाली मोठे परतावे देण्याचं आश्वासन दिलं। विश्वास ठेवून तो सगळ्यांना पैसे देत गेला। हळूहळू परिस्थिती अशी झाली की त्याच्याकडे काहीच उरलं नाही। ज्यांच्यावर विश्वास ठेवला तेच लोक पैसे घेऊन गायब झाले। फोन उचलणं बंद, संपर्क तोडणं, अगदी ब्लॉक करणं, या सगळ्यामुळे त्याला प्रचंड मानसिक त्रास सहन करावा लागला। हा टप्पा त्याच्या आयुष्यातील सर्वात कठीण काळ ठरला। याच वेळी त्याच्या करिअरसमोर आणखी एक मोठी अडचण उभी राहिली, टाइपकास्टिंग। लोकांनी त्याला इतकं लंगड्या म्हणून स्वीकारलं होतं की त्याला वेगळ्या भूमिकांमध्ये पाहणं प्रेक्षकांना कठीण जात होतं। त्यामुळे त्याला वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका मिळणं अवघड झालं। काही प्रोजेक्ट्स मिळाले, पण ते सैराटसारखं यश मिळवू शकले नाहीत आणि इथूनच लोकांना वाटायला लागलं की तो गायब झाला। पण खरं पाहिलं तर तो गायब झाला नव्हता। तो स्वतःला सावरत होता, आयुष्य समजून घेत होता आणि पुन्हा उभं राहण्याचा प्रयत्न करत होता। या सगळ्या अनुभवातून त्याने एक मोठा धडा शिकला, नात्यांमध्ये आणि पैशांमध्ये अंतर ठेवणं खूप महत्त्वाचं असतं। चुकीच्या लोकांवर विश्वास ठेवला तर त्याची किंमत खूप मोठी मोजावी लागते। आजही तानाजी गालगुंडे इंडस्ट्रीमध्ये काम करत आहे। त्याने झुंड आणि घर बंदूक बिर्याणी सारख्या चित्रपटांमध्ये काम केलं आहे आणि हळूहळू स्वतःची नवी ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे। तो अजूनही शिकतोय, वाढतोय आणि योग्य संधीची वाट पाहतोय। त्याच्यात आजही तोच नैसर्गिक अभिनय आहे, तीच प्रामाणिकता आहे जी प्रेक्षकांना जोडून ठेवते। म्हणजेच खरं सत्य काय, लंगड्या गायब झाला नाही, तो आयुष्यातल्या कठीण परिस्थितीतून बाहेर पडत होता आणि स्वतःला पुन्हा तयार करत होता। प्रत्येक कलाकाराच्या आयुष्यात असा एक टप्पा येतो जिथे त्याला थोडं मागे जाऊन स्वतःला घडवावं लागतं। आणि तानाजी सुद्धा सध्या त्याच टप्प्यातून जात आहे। आता प्रश्न तुमच्यासाठी, तुम्हाला काय वाटतं, तानाजी गालगुंडे पुन्हा एकदा मोठा स्टार बनू शकतो का? त्याला पुन्हा मोठा ब्रेक मिळायला हवा का? तुमचं मत नक्की कॉमेंटमध्ये सांगा आणि अशाच रिअल स्टोरीसाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका।